9 डिसेंबरच्या पहाटे एक सीसीटीव्ही व्हायरल झाला। त्या सीसीटीव्हीमध्ये दिसले एक्सयूव्ही गाडी एका जागेवरती थांबली होती, परंतु समोरून आलेला व्यक्ती त्याला गाडीमधील 4-5 लोकांनी गाडीमध्ये टाकलं। त्यानंतर ही गाडी सुसाट वेगाने पुढे निघून गेली। पण हा सीसीटीव्ही व्हिडिओ एक धक्कादायक व्हिडिओ होता, कारण याच गाडीमधून एका व्यावसायिकाचं अपहरण झालं होतं। हॉटेल व्यावसायिक आणि विधान परिषदचे आमदार योगेश टिल्लकर यांचे मामा सतीश वाघ हे त्यांच्या अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेज होतं। सकाळी सतीश वाघ यांचं अपहरण झाल्याची बातमी आली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक संध्याकाळी बातमी आली सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याची। पण वाघ यांच्यासोबत नेमकं काय घडलं, त्यांची हत्या कशी झाली, त्या प्रकरणामध्ये पोलिसांना काय पुरावे मिळाले आणि त्यांनी कोणाला ताब्यात घेतलंय, नेमकं काय घडलं, ही सर्व स्टोरी आपण जाणून घेऊया आत्ताच्या व्हिडिओमधून। सतीश वाघ हे एक शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिक। पुण्याच्या मांजरी परिसरामध्ये त्यांचे हॉटेल आहेत। सोलापूर रस्त्यावरती काही दुकानं सतीश वाघ यांनी भाड्याने दिली आहेत। मांजरी फुरसुंगी रोडवरती ब्लूबेरी नावाचं हॉटेल देखील त्यांचंच आहे। हे हॉटेल त्यांनी भाड्याने चालवायला दिलं। त्यानंतर आपलं पूर्ण लक्ष शेती व्यवसायावरती दिलं। भाजपचे आमदार योगेश टिल्लकर हे सतीश वाघ यांचे सख्खे भाचे। सतीश वाघ यांना रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायची सवय होती। 9 डिसेंबरला देखील सकाळी नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकला निघाले। मांजरी फुरसुंगी रोडवरती म्हणजे नेहमीच्याच त्यांच्या रस्त्यावरती ते मॉर्निंग वॉकला चालत होते। ब्लूबेरी या त्यांच्या स्वतःच्याच मालकीच्या हॉटेल जवळ ते आले, पण त्याच परिसरामध्ये एक 4 व्हीलर अगोदरच थांबली होती। सतीश वाघ जसं या 4 व्हीलरच्या जवळ आले, त्या 4 व्हीलर मधून 4 जण खाली उतरले आणि सतीश वाघ यांना जबरदस्तीने धमकावून गाडीमध्ये बसवले। यावेळेस सतीश वाघ जोरात ओरडले, मदतीची मागणी केली, पण तिथं मदतीला कोणी पोहोचण्या अगोदरच ही मुलं सतीश वाघ यांना गाडीत टाकून तिथून पसार झाली होती। सकाळी 6:30च्या सुमारास जेव्हा हे घडलं होतं, त्याच्या 15 मिनिटं अगोदरच त्यांच्या एका मित्राबरोबर त्यांचं बोलणं झालं होतं। त्यांचे हे मित्र सुद्धा रोज या रस्त्याला मॉर्निंग वॉकला यायचे। मित्रासंगे बोलून वाघ 200 मीटरवरतीच पुढे गेले होते, तेवढ्यात त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवण्यात आलं। सतीश वाघ जोरामध्ये ओरडले, किंचाळले। त्यांचा आवाज ऐकून त्यांचे मित्र देखील त्यांच्याकडे धावत आले, परंतु हे 4ही मुलं तिथून गाडी घेऊन पसार झाले होते। त्यांच्या मित्राने लगेचच वाघ यांच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली। वाघ यांचा मुलगा, त्यांचा पुतण्या, त्यांचे मित्र त्यांनी ज्या गाडीमधून वाघ यांचं अपहरण झालं त्या गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। हीच गाडी सोलापूर रोडकडे निघून गेली असं काही लोकांनी देखील सांगितलं। त्यानुसार सर्वांनी सोलापूर रोड गाठला, परंतु त्या सोलापूर रोडवरती कोणाला काहीच आढळलं नाही। सर्व घडल्यानंतर वाघ यांच्या कुटुंबानी साधारणतः 7:30-7:45च्या दरम्यान पोलिसांना याबद्दल माहिती दिली। नेमकं पहाटे काय घडलं याची माहिती दिली। पोलिसांनी लगेचच या घटनेचा तपास घेण्यासाठी 4 पथके तयार केली। पोलिसांचे पथके सतीश वाघ यांचा तपास घेण्यासाठी पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये गेले आणि त्यामध्येच पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागलं। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर समजत होतं वाघ हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले आणि कशा प्रकारे 4 जण अगोदर त्यांची वाट पाहत थांबले होते। वाघ जसं गाडीच्या जवळ आले, त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसवलं आणि गाडी तिथून निघून गेली। आणि यामध्ये पोलिसांना गाडीचा नंबर क्लिअर स्पष्टपणे कोणत्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला नाही, त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये मोठी अडचण निर्माण होत होती। यानंतर पुण्याचे पोलीस अध्यक्ष मितेश कुमार यांनी आणखीन पोलिसांचे पथक बनवले आणि या घटनेचा शोध घेण्यासाठी पाठवले। पोलिसांचे काही पथक पुण्यामध्ये तपास घेत होते, तर काही पथक पुण्याच्या बाहेर पाठवण्यात आले। पोलिसांनी यामध्ये कोणताच पुरावा मिळत नव्हता, त्यामुळे पोलिसांना संशय आला सतीश वाघ यांचं अपहरण कौटुंबिक वादातून झालंय का किंवा कोणत्या प्रॉपर्टीसाठी झालंय का, अशा अनेक प्रकारच्या अँगलने तपासणी केली, तरी सुद्धा पोलिसांना कोणताही क्लू मिळाला नाही। सतीश वाघ नेमकं कुठे, अपहरण करून त्यांना कुठे नेलं आणि त्यांचं अपहरण का केलं, पोलिसांना याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती। सतीश वाघ हे आमदाराचे सख्खे मामा आणि प्रसिद्ध व्यावसायिक असल्यामुळे संपूर्ण पुण्यामध्येच या अपहरणाबद्दल खळबळ उडाली होती। पोलीस आपल्या परीने पूर्ण घटनेची तपासणी करत होते, परंतु अशामध्येच पोलिसांना संध्याकाळी 6:30च्या सुमारास एक माहिती मिळाली। पुण्यापासून 37 किलोमीटर असलेल्या अंतरावरती शिंदोडे घाटामध्ये काही तरुण मुलं तिथे फिरण्यासाठी आले होते। फिरता फिरता त्यांना त्या घाटामध्ये एक मृतदेह दिसला। त्या तरुणांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि मृतदेह दिसल्याचं पोलिसांना फोनवरती सांगितलं। पुण्यातील एक पथक तरुणांनी ज्या ठिकाणावरून फोन केला होता त्या ठिकाणी पोहोचलं। तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं इथं असलेला मृतदेह व्यावसायिक सतीश वाघ यांचाच आहे।
सकाळी 6:30च्या सुमारास अपहरण झालेल्या सतीश वाघ यांचा 12 तासानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी सतीश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पुढील घटनेचा तपास सुरू केला. सतीश वाघ यांच्या मृतदेहाजवळ एक लाकडी दांडका सापडला आणि त्याच लाकडी दांडक्याने सतीश यांच्या अंगावरती मारहाण झाल्याच्या खुणा देखील पोलिसांना आढळल्या. प्राथमिक माहितीनुसार सतीश वाघ यांचा मृत्यू लाकडी दांडक्याच्या मारहाणीमुळे झाला हे स्पष्ट होतंय. ब्ल्यूबेरी हॉटेलजवळ सतीश वाघ आणि अपहरणकर्त्यामध्ये काहीतरी झटापट झाल्याचा पोलिसांना संशय आहे, कारण की अपहरणस्थळी पोलिसांना वाघ यांचा चष्मा सापडला. या घटनेला होऊन 24 तास झाले तरी देखील पोलिसांच्या हाती सतीश वाघ यांचं अपहरण का झालं होतं आणि त्यांची हत्या का झाली याबद्दल कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाही. या घटनेनंतर त्यांचेच भाचे म्हणजेच भाजपचे आमदार योगेश टिलकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पोलीस त्यांच्या पद्धतीने योग्य ते काम करत आहे आणि लवकरच या घटनेचा उलगडा करतील. व्यावसायिक असणारे आणि सध्या शेती करणारे सतीश वाघ यांची हत्या कोणी आणि का केली हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजेल.